6 मिनिटाचं टायमिंग लावलं आहे. जॉगिंग करतोय आपण. दिवसभरामध्ये 10,000 स्टेप पूर्ण करायचे असतील तर जसा जसा तुम्हाला वेळ मिळेल, सकाळी दुपारी संध्याकाळी 5 मिनिटं 6 मिनिटाचं टायमिंग लावा. जमल तसं जॉगिंग करा. आत्ता आम्ही जिममधून व्यायाम करतो. ते तुम्ही जिममध्येच येऊन केलं पाहिजे असं काही नाही. घरच्या घरी सुद्धा एका ठिकाणी उभं राहून जॉगिंग करू शकताय. वय, वजन, उंची किती असू द्या, फक्त सुरुवात करा. तुमचं वजन किती आहे बघू नका. तुम्ही जर ॲक्शन नाही घेतली तर काही उपयोग नाही. वजन कमी करायचं तर एकच लक्षात ठेवायचं आहे, कॅलरी बर्न करायचे आहेत. कॅलरी बर्न व्हायला लागला की 100% तुम्हाला वजन कमी व्हायला सुरुवात होते. आणि नुसतं वजन कमी होत नाही, फॅट पण कमी होत्या. पोट कमी करायचं आहे, फॅट कमी करायचं आहे तर आधी हालचाली करा. पहिली सगळीजण म्हणायचे 80% आहार पाहिजे. बरोबर आहे, 80% आहार पाहिजेच. पण व्यायाम अजिबात होत नाही. 20% व्यायाम 20% व्यायाम म्हणतात. व्यायाम होतं त्याचं काय करायचं? अगोदर व्यायामाची सवय लावून घेऊया. जे खाल्लंय ते पोटातून शरीरातून बाहेर काढायचं असेल तर त्याला बर्न केलं पाहिजे. बर्न कधी होणार? व्यायाम केला, हालचाली केल्या तर. आता ह्याच्यामध्ये मग परत पुढचा विषय येतो, आहारामध्ये काय खायचं. आहारामध्ये जास्तीत जास्त प्रोटीन आणि फायबर खायचं आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये टायमिंग टाकलं आपण, तुम्हाला किती मिनटं तुम्ही जॉगिंग केलं ते सांगा. त्याच्यामध्ये कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर दम भरत असेल, धाप लागत असेल तर शिस्तीत थांबा. व्हिडिओ पॉज करून वॉकिंग करा. चाललं तरी चालतंय, रनिंगच केलं पाहिजे असं काही नाही. आता आम्ही एवढे जण आहे, आमच्यामध्ये पण ज्यांना दम भरेल, धाप लागेल, त्यांनी आम्ही थांबत असतो असं काही नाही. फक्त आमचं व्यायामाचं सवय सातत्य आहे, त्याच्यामुळं आम्ही जास्त वेळ करतोय. 6 मिनिटाचा दररोज जरी व्हिडिओ तुम्ही करायला लागला, एकदा का सवय लागली, दुखायचं कमी झालं, पाय दुखायचे कमी झाले की तुम्ही त्याचं प्रॅक्टिस हळूहळू वाढवू शकताय. आणि काय नाही, रिलॅक्स एकदम एक ठेका धरायचा आहे, शिस्तीत जॉगिंग करायचं आहे. समजा तुम्हाला दम भरला तर जागेवर चाला किंवा थांबा, असं काही नाही, कंटिन्यू केलंच पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं काय असतंय की लाजायचं नाही आणि अतिशयोक्ती करायचं नाही. शरीराच्या पुढे जाऊच नका. एकदम रिलॅक्स. 1 तास सुरुवात पळायला लागला की स्टॅमिना स्ट्रेंथ वाढत जाते. फक्त व्यायामाला कारण सांगू नका. पहिल्यांदा करताना मात्र 6 मिनिटं लगेच करू नका. 1 मिनिट करा, परत 1 मिनिट चाला, परत 1 मिनिट जॉगिंग करा, परत 1 मिनिट झाला, असे 2च सेट करा. हळूहळू त्याचं जसं तुमचं प्रॅक्टिस वाढत जाईल त्या पद्धतीने तुम्ही करत जायचं आहे. BP शुगर ज्यांना आहे त्यांना जर BP शुगर नॉर्मल आणायचं असेल तर व्यायाम आणि मग बाकीचा आहार सांगत असतोय. प्रोटीनयुक्त फायबरयुक्त काय खायचं. दिवसभरामध्ये किमान 2.5 ते 3 लिटरच्या वर पाणी प्यायचं आहे. आता आयुर्वेद काय सांगतं, तहान लागेल तेव्हा पाणी प्या. आपण बसणार एका ठिकाणी, आपण बसणार AC मध्ये, मग तहान लागलेली कशी कळायची? तहान लागणारच नाही. त्यासाठी पहिल्यांदा शरीराच्या हालचाली होणं खूप गरजेचं आहे. शरीराची हालचाली व्हायला लागली की 100% रिझल्ट येतो. आता आम्ही नुसतं नॉर्मल जॉगिंग करतोय तरी आम्हाला घाम यायला लागला, म्हणजे हालचाल झाली. ह्या हालचाली झाल्याशिवाय तुम्हाला तहान लागणार कशी? त्यामुळं तुम्ही लय अभ्यासाच्या नादाला लागू नका. सुरुवात करा, ॲक्शन घ्या. हे व्यायाम करून जर दुखायला लागलं तर काय होईल? 2-3 दिवस दुखल. आपण काय एकदम स्पीडमध्ये पळायला लागलेलो नाही. आपल्याला कुठे मेडल घ्यायचं का नाही. त्याच्यामुळं लय विचार करू नका, लय अभ्यास करत बसू नका. तुम्ही जेवढं कन्फ्यूज होणार तेवढं तुम्ही पाठीमागच राहणार आहे. कालच्यापेक्षा आजच्या सवयी बदलायच्या, त्या म्हणजे व्यायामाच्या आणि हालचालींच्या. तुमचं वजन कितीही असू द्या, अजून सांगतो मी, वजन कितीही असू द्या, तुम्ही जर वजन वाढलंय आणि हालचालच करायला येत नाही म्हणायला लागला तर उपयोग नाही. जॉगिंगच्या ऐवजी सुरुवात चालण्यापासून करा. चालण्यापासून सुरुवात करा, 100% रिझल्ट यायला चालू होईल. आज चालायला लागला, उद्या चालायला लागला, 2-3 दिवस चाला, नंतर पुढच्या स्टेपला जॉगिंग करा. पण सुरुवात करा, 100% रिझल्ट येईल. आहारामध्ये प्रत्येक जेवणात फायबर म्हणजे काय घ्यायचं आहे? ग्रीन सॅलड, काकडी, टोमॅटो, बीट, कोबी, गाजर, ह्या ज्या काही कच्च्या पालेभाज्या आहेत त्या प्रत्येक ताटात घ्यायच्या. आता प्रोटीनसाठी काय घ्यायचं? जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर अंडी, चिकन, मासं. अंड्यातलं फक्त व्हाईट घ्यायचं. पिवळ्या डिलात सुद्धा, म्हणजे पिवळा भाग आहे त्यामध्ये सुद्धा न्यूट्रिशन खूप चांगलं आहे, पण कॅलरीचा आकडा भरपूर वाढतो. एक जर अंड पूर्ण खाल्लं तर 65 ते 75 कॅलरीज वाढतात. आणि तेच जर एक फक्त व्हाईट खाल्लं तर 15 ते 17 कॅलरीज. म्हणजे 5 अंडी जर फक्त व्हाईट खाल्ली तर एका पूर्ण अंड्याच्या कॅलरीज तिथं तेवढ्या कव्हर होतात. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं, आपण फक्त व्हाईट खातोय. हे झालं अंडी. चिकन घेतलं तर 100 ग्रॅम चिकनमध्ये अंदाजे 25 ग्रॅम प्रोटीन आहे. पण आपलं उलटं काय होतंय, आपण रस्सा आणि मसाला जास्त खातो, त्याच्यामुळे परत वजन वाढतंय, फॅट वाढतंय, कॅलरीज वाढतात. मग तिथं आपल्याला आळणी घ्यायचं आहे. किंवा जर रस्सा घ्यायचा असेल तर 1 ते 1.5 वाटीपेक्षा जास्त
घ्यायचं नाही. त्याच्याबरोबर मग तुम्ही चपाती, भात, भाकरी हे सुद्धा घेऊ शकता जर चिकन असेल तर, कारण तिथं प्रोटीन इंटेक जास्त वाढला. परत त्याच्याबरोबर फायबर पाहिजे. शक्यतो जर भाकरीचा तुमचं वजन जास्त असेल तर भाकरीचा वापर करा. रात्रीचं जेवण शक्यतो तुम्ही झोपायच्या अगोदर तास, 1.5 तास, 2 तास अगोदर घ्या. त्याचा फायदा पण भरपूर आहे. जेवण झालं की न चुकता शतपावली करा. कारण जर जेवण झालं लगेच तुम्ही एका ठिकाणी बसला किंवा झोपला तर ते परत हालचाली न झाल्यामुळं अन्नपचन व्यवस्थित होणार नाही. परत ते फॅटमध्ये वाढणार आहे. परत फॅट वाढली की पोट सुटणार आहे, वजन वाढणार आहे. ह्या लहान लहान हालचाल जर आपण लक्ष दिलं तरी आपल्याला भरपूर फरक पडणार आहे. एकदम कुठल्या सवयी एकदम बदलायच्या लागणार नाहीत. लहान लहान सवयी बदलायची आहेत. जिममध्येच येऊन सगळं फुल मस्ती मारलं पाहिजे असं पण काही नाही. फक्त सुरुवात करा. आणि अशा पद्धतीने आपलं 6 मिनिटं झाले आहेत. तर कुणी कुणी 6 मिनिटाचं जॉगिंग पूर्ण केलं कमेंटमध्ये नक्की सांगा. 6 मिनिटं म्हणून किंवा किती मिनिटं केली तेही कमेंटमध्ये टाका. धन्यवाद.